होय आज कोणतरी लईच भारी दिसते. हो का? फुल कमी. अगं या फुलापेक्षा तू दर. आज तू पण लय भारी दिसतोय. अगदी दुधासारखं. हो का? अगं माझी दूध डेअरी. होय रे, आज तू लवकर आलास. डेअरी बंद ठेवली काय? हे काय आत्ताच बंद करून आलोय. का बरं? शेतकऱ्यांचं आंदोलन नाही का? अरे हो, आंदोलन शेतकऱ्यांचे. तू का डेअरी बंद ठेवली बरं? अगं शेतकऱ्याच्या मागे शेतकरीच उभा राहतो ना, आणि त्यांच्या मागे शेतकरी उभा राहिला ना, कोणी ताकद नाही त्यांना लढायची. अरे माझा शेतकरी. हा ग माझी दूध डेअरी. होय आज काळा ड्रेस का घालून आली बरं? आज मी मुद्दाम काळा ड्रेस घातलाय. असं काय? कारण की नजर नाही लागावी म्हणून. तुला कोणाची नजर लागणार आहे? आपल्याला लागली म्हणजे मग बघ ना, आज 2 वर्ष पूर्ण झाली आणि हे 2 वर्ष तुझ्यासोबत कशी गेली ते कळलंच नाही बघ. निखिल, मला आहे ना तुझ्यासोबत असंच राहायचंय. मला असं वाटतं नेहमी तुझ्यासोबत राहावं बघ. मला 7 जन्मी तुझ्यासोबतच राहायचंय फक्त. आज काही झालं ना तर मी तुझ्याबद्दल आज बाबांना सांगणार आहे की मला तुझ्यासोबतच लग्न करायचं म्हणून. अगं आज सांग, उद्या सांग, 10 दिवसांनी सांग, पण लग्न तर मी तुझ्यासोबतच करणार आहे. खरंच? हो. पण एक बोलू काय? बोल ना. एक मिठी मारू? निखिल, तुला म्हटलं ना मी, लग्न आधी काही नाही, जे काही ते लग्नानंतर. अगं लग्न झाल्यावरती तर करणारच की, पण आता आपल्या रिलेशनशिपला 2 वर्ष झाली. एक बोनस म्हणून तरी. नाही निखिल. एक. नाही नाही. एकच. एक. एक. मग मिठी नाही तर पप्पी तरी. नको पप्पी, मिठीच दे. शेताकडेच निघालो होतो तेवढं तुम्ही आला. ऊस गेला नाही का अजून राजे कारखान्यावर? हा नाही, जाय आता, आले जवळ. काय म्हणते बाकी? काय ठीक आहे. आलो तर एक स्थळ घेऊन आपल्या तायडीला. स्थळ होय? हो, बर, चांगला आहे. 1 नंबर स्थळ आहे दाजी. 15 एकर बागायत आहे. नवरा 1 नंबर आहे. घरासमोर 2 JCB उभे असतात. चांगला आहे म्हणताय तर एकदा तिला विचारून बघू. बघा बघ. ए लक्ष्मी, आले. अगं चहा झाला का नाही? आण लवकर. म्हणजे बरोबर, दोघांच्या विचारानं झालं पाहिजे. हा बरोबर. घ्या चहा घे दादा. या दाजी, तुम्ही पण घ्या. मग दादा, कसा बरा आहेस ना? अगं तायडे, मला काय झालंय? आणि घरचे? अगं तुझी वहिनी बरी आहे, मी पण बरा आहे. तुमच्या दोघांचं कसं चाललंय सांग? आमचं निवांत. बरं कसं काय येणं केलं, काय म्हणते दादा? दादानी स्थळ आणलंय. हे बघ तायडे, 15 एकर बागायत आहे. 2 JCB दारासमोर उभा आहे. त्या बाप पण चांगला आहे, पोरग पण चांगला आहे. अजिबात काळजी करायची नाही. हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण एकदा कोमलला विचारून बघायला पाहिजे. कसं आहे, पोरगी काय एवढ्यात लग्नाला तयार होईल असं मला नाही वाटत. तिला अजून पुढे शिकायचं आहे. तरी बी आता तुम्ही म्हणताय तर एकदा विचारून बघू. हा, कसं आहे दाजी माहिती आहे का, नवर जो माझ्या पुढं लहानाचा मोठा झालाय हो, कसलंच व्यसन नाही त्याला. अहो, एक वेळ पैसा कमी असला तर चालेल, खायला कमी असलं तरी बी चालेल, तर पोरगी सुखात नांदली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे माणसं चांगली पाहिजे. माणसं पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा जे माणसं मनाने श्रीमंत आहे ना, अशीच माणसं माझ्या मुलीसाठी पाहिजेत. तो अगं चायड्याची माणसं मनाने पण श्रीमंत आहे की पैशाने पण श्रीमंत आहे. पण तुम्हाला एकच सांगतो, जर ती स्थळ गेलं तर परत तायडे तुम्हाला बोलू नको. आजकाल त्यांच्या आवडीनिवडी महत्वाचे आहेत. तिला जर पोरग पटलं तर आमची काहीच हरकत नाही बघ. आपली कोमल त्या घरात राणी म्हणून राहील, राणी म्हणून राणी. कोमल बरोबर मी बोलतो आणि मग कळवतं की तुम्हाला. ही दोघं तुम्ही विचार करा, आम्हाला लवकर कळवा. कळवतं. येऊ का मी? आग्या नको ग तायडे. अरे स्वयंपाक करते, जेवण जा ना. नको, अगं ग्रामपंचायत मध्ये जायचं मला, वाट बघत. तुझं कायमचं तसंच असते. लक्ष्मी, अगं काय करायचं म्हणतेस? बघायचं कसं? दादाने आणले म्हणल्यावर माणसं चांगलीच असणार आहे. हा, नाही पण तर पण आपल्याला कोमलला विचारावंच लागणार आहे. नाही, ते तर आहेच. तिचं मत विचारात घेतल्याशिवाय पुढे काय करायचं नाही. आणि तिने होकार दिला तर आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल. शेवटी माणसं चांगली पाहिजेत ग. पोरीचं
चांगलं झालं पाहिजे. बरं ठीक आहे, बघू आता कोमल आल्यावर बोलूया आपण. हा तेवढं मी जाऊन येतो शेतात. या जाऊ लवकर या. होय होय. हा आईला फावडे बी कुठे ठेवलं काय कळना झालंय. पप्पा कुठे चालले? अगं शेतात चाललोय जरा कामासाठी. बरं पप्पा मला आहे ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो, मला बी तुला काहीतरी सांगायचंय. काय? पहिलं तू सांग. नाही पप्पा पहिले तुम्ही सांगा. अगं तू सांग बाळा. नाही पा पहिले तुम्ही सांगा, मी तुमचं पहिलं ऐक. कसं आहे, मामा आला होता महत्वाची गोष्ट सांगायला. मला भेटलं पण नाही. भेटला नाही पण त्याला जरा घाई होती, काम होतं गावात, गेला निघून. मामानं तुझ्यासाठी स्थळ आणलंय. काय? मामा म्हणत होता पोरगा एकदम इज्जतदार आहे, मोठ्या घराण्यातला. मी त्याला समजावून सांगितलं, म्हणलं कोमलला विचारल्याशिवाय आम्ही काय तसा निर्णय घेणार नाही. तिला अजून शिक्षण वगैरे पूर्ण करायचं आहे, होय की नाही? आणि मामा म्हणला की तू त्यांच्याकडे गेल्यावर एकदम सुखात राहशील, अगदी राणीसारखा ठेवल तुला ते. पप्पा मला आत्ताच लग्न नाही करायचं. नाही, असं नाही म्हणायचं बाळा. प्रत्येक पोरगी लगीन ठरल्यावर असंच म्हणते, मामा मला लग्न करायचं नाही. नाही पप्पा मी खरं सांगते, मला आत्ताच लग्न नाही करायचं. पण अगं असं नको करू, मामाने एवढे छान स्थळ आणले तुझ्यासाठी आणि आता तू नाही म्हणणार बाई. पप्पा तुम्हाला मी जड झालंय का? अगं जड व्हायचा प्रश्न नाही बाबा. प्रत्येक बापाचं काळजी असते, बापाला काळजी असते. त्याला वाटत असतं आपल्या पोरीचं योग्य वयात योग्य ठिकाणी लग्न व्हावं. एवढ्यासाठी बोललो. तू एकदा तिकडे गेलीस की आम्ही सुखसमाधान राहू. पप्पा मला आता लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं. अगं कोमल ऐक तरी. कोमल अगं बरं ठीक आहे, बघ शेतात आल्यावर बोलू आपण. हा बाई शेटोडो बिलाचं बघा की. वहिनी आली तिकडे. वहिनी आणि ह्या टायमाला काय माहिती बाबा आली. कुठं थांबल्या? चपाट घरा ठेवली. बरं बरं चल घे शेटो खाली. अय माय देरी, इकडे असं काय वाट चुकलीस? आणि इथं चौकात कशाला बोलावले? चौकात म्हणजे माझी मर्जी, मला जिथं भेटायचं तिथं. तुला जर नको असेल ना तर आताच सांग, जाते निघून इथून. आता लय तापलीस, काय झालंय? काय झालं म्हणजे माझ्या बापाने मुलगा बघितलाय मला, आणि तुला माहिती मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय. तू मुलाला बघितलंय का? नाही. मुलाने तुला बघितलंय का? अरे अरे नाही बघितलंय. मुलगाच तर बघितलाय ना, अजून लग्न तर नाही केलं ना. मग काय, पप्पा बोललेत मला सरळ सरळ की मुलाला नकार देऊ नको म्हणून. हे बघ तुला मी आत्ताच्या आत्ता सांगते, मला ना आत्ताच्या आत्ता तुझ्यासोबत लग्न करायचंय. तुला करायचंय ते सांग. अगं मी तुझ्या सोबतच लग्न करणार रे. बरं जाऊ दे, आज संध्याकाळी येतो मी घरी. संध्याकाळी कशाला, आत्ताच चल. नाही, संध्याकाळी येतो म्हणलं ना की येतो. मामांसंग बोलतो, मामांनी हात दिला तरी लग्न करतो, आणि नाही दिला तरी लग्न करतो, कळलं का? हे बघ निखिल, मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय, आणि तुझ्यासोबत जर माझं लग्न नाही झालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. ए कोमल, तू काही इडीबिडी झाली काय? असं काय बोलायला लागली? या गोष्टी नाही करायच्या. अगं कोमल, तुला काय झालं ना तर मी तरी जगन का? अगं तू तर काळीच आहेस माझं, तुझ्याशिवाय मी जगन का तरी? मला पण तुझ्या सोबत आहे ना शेवटपर्यंत जगायचंय. तुझा खरंच माझ्यावर जीव आहे ना निखिल? कोमल, माझा फक्त 2च जणांवरती जीव आहे, एक म्हणजे दूध डेअरी आणि दुसरं म्हणजे तू. आता सगळं झालं ना स्वत आज की थोडी आता मान्य हसायचं. ओ वहिनी दादा एवढं बोलतो हसा की, हसल्यावर वार दिसतो का बस. हा कोण आहे? त्याचा मित्र. बरं चल, उशीर झाला मला, निघते मी. आणि संध्याकाळी नक्की घरी या. येतो. बाय. अरे चल की, गेली ती आता म्हणून.
लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं काय झालं? कसलं विचार करतेस? सकाळी नाही का दादा येऊन गेला, हा. आपल्या कोमल बद्दल स्थळाचं सांगत होता. ते होय. त्याचाच विचार करत होता. आपल्या पोरीचं लग्न जमल्यावर किती धावपळ करावं लागेल हो आपल्याला. त्याला खुशी बघा, चांगलं आहे. पण मन पण दुखतं की हो. जन्म आपण द्यायचा, मोठा आपण करायचं, आणि कसली होई समाजाने रीत बनवली. मोठे झाल्यावर ते दुसऱ्यांच्या घरी जाणार. तर ऐका ना, दादा म्हणलंय घरी चांगले आहे त्यांच्या, 15 एकर ऊस आहे, JCB आहे, ट्रॅक्टर आहे. सुखात राहील नाही का आपली पोरगी. हा, नाही म्हटलं तो माणसं चांगली आहेत. महत्वाचं म्हणजे तिची काळजी घ्यायला पाहिजे, ती सुखात राहिली पाहिजे, बाकी काय नाही. तिला हळद लागणार, लग्न होणार, आणि आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर होणार. का असं होतं? असंच असतं बाई, असंच असतं. तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे. लक्ष्मी, पोरं कशी पटापट मोठी होतात. आपली कोमल एवढीशी होती बघ, आता मोठी झाली, बापाच्या खांद्याला खांदा लावून उभी असते आता. निसर्गाची किमयाच आहे बघ. थोडीशी पोरं कधी मोठी होत्यात का कळत नाही मला. आपल्या कोमलचं लग्न असं एकदम थाटात लावून द्यायचं आहे. अगं, असं लग्न अख्ख्या गावात कोणाचं झालेलं नसलं पाहिजे. समजा गाव बघत बसला पाहिजे, म्हणणार एकदा हे ऊसाचा पैसा आला का नाही तर तिच्यासाठी तिच्या आवडीचं सगळं घेणार. तिच्या आवडीची साडी, तिच्या आवडीचे दागिने, आणि ते काय शँडल बिंडल म्हणतात ते शँडल, आणि ते नाकातलं, कानातलं, हातातलं, आणि तिच्या आवडीची अंगठी दागिने तिला लय आवडतात ना. तिला पाहिजे तसं दागिना करूया बघ. पोरगी अक्षी सुंदर दिसली पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरगी सुखात राहिली पाहिजे. ए लक्ष्मी, तुला ते झाड दिसतंय का? झाड, हा नारळाचं, एवढेच झाड होत. मी विसरलो होते, किती आठवणी आहेत त्या झाडासोबत. खरा, तुम्ही दोघांनीच मिळून लावलं होतं ना. आणि त्या झाडाबरोबर खेळायची ती, आणि आता झाड मोठे झालं, आणि आपली कोमल बी मोठी झाली, आणि पोरगी आता ते जाणार म्हणल्यावर जरा जड होणारच की मनाला. पण ती तर लग्नाला नाही म्हणते ना. ती लग्नाला नाहीच म्हणणार. मला सांग, कुठली पोरगी लग्न ठरल्यावर लगेच म्हणते की नाही मी लग्न करणार म्हणून? नाही, सगळ्या पोरी असंच म्हणतात, बाबा मला काय लग्न करायचं नाही. मला पण तशीच म्हणली, पण मला माहिती आहे आपल्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध नाही जाणार. अगदी त्याच्या पोडाप्रमाणे जपले तिला. तू पण तेवढाच जीव लावलास, आणि मी पण तेवढाच जीव लावला. नाही हो, तुमचा जीव तिच्यात आणि तिचा जीव तुमच्यात माझ्यापेक्षा जास्त आहे. मी आई आहे, पण आईपेक्षा जीव जास्त तुम्ही तिला लावलाय. तिच्या प्रत्येक आवडी निवडी सगळे तुम्ही बघितल्यात. मी आपला प्रयत्न केला. मला मनापासून वाटतंय की तिला काही कमी नाही पडलं पाहिजे. आता एवढी वर्ष आपल्या सोबत काढल्यात म्हणल्यावर तिला आता बाहेर जायला जरा जडच वाटणार ना. ती म्हणणार काय आता आई बाबाला सोडून मी काय जाणार नाही. पण आता लगीन तर करायला लागणारच. आता ही सगळी तयारी आपण करायचीच आहे.
पण अजून त्याला लई वेळ आहे हा? तू आत्ताच कुठे सगळ्या गोष्टी म्हणायला लागलेस. जेव्हा येईल तेव्हा येऊ. अजून पाहुण्यारावळ्यांना आमंत्रण नाही, काय नाही हा. हे बघ चल, मला लय भूक लागल्या, जेवायला वाट. चल चल, बघूया आपण ते नंतर हा. चल जेवण. चल या, भूक लागली बाई मला. अगं चहा टाकते का जरा? हा आलेच. दे लवकर. मामा नमस्कार. नमस्कार. निखिल, तो आत्ता कसं काय एवढ्या रात्री? मला सांगायचं होतं ना, मी आलो असते की डेअरीत दूध द्यायला. नाही, बिल द्यायला नाही आलो. मग? जरा कोमलकडे काम होतं म्हणून आलो तो. कोमलकडे काम होतं? आवाज दे बघू जरा. कोमल, ए कोमल, काय मम्मी? अगं निखिल आले बघ, काय काम आहे त्याचं? कोमल, काय काम होतं? कोमलच सांगन तुम्हाला. कोमल. कोमल काय काम आहे? पप्पा तुम्ही दुपारी ते लग्नाचं बोलले ना. हा. पप्पा मला त्याच्यासोबत लग्न नाही करायचं. पप्पा मला निखिल आवडतो. काय काय? मला त्याच्यासोबत लग्न करायचं. काय बोलतीस काय तू? डोकं बिका फिरलंय का काय तुझं? हा, ह्यो आवडला व्हय तुला? अगं ह्याची छोटीशी दूध डेअरी आहे, ह्यो सांभाळणार आहे का तुला? आणि माझ्या भावाला काय सांगू मी? काय उत्तर देऊ त्याला? त्याने ते स्थळ बघितले, काय सांगायचं? आहे त्याची छोटी दूध डेअरी, मग काय झालं? ती डेअरी त्यांनी कष्टाने आणि मेहनतीने उभी केलेली. आणि मला माहिती आहे पप्पा, तो आयुष्यभर माझी साथ सोडणार नाही. म्हणजे आम्ही तुला साथ देत नाही अगं, पण आयुष्यभर तुला आम्ही एवढं लहानाचं मोठं केलंय, त्याचं काहीच नाही वाटत तुला? तुझ्या आनंदासाठीच करतोय ना आम्ही हे सगळं. मामा आता स्पष्टच बोलतो. आम्ही दोघं एकमेकाला 2 वर्ष झालं ओळखतो. काय? 2 वर्ष झालं ओळखतात आणि आपल्याला पत्ताच नाही. आमचं एकमेकांवरती लय प्रेम आहे. अहो दुपारी ती माझ्याकडे आलती, मला म्हणली पळून जाऊन लग्न करू, पण ते मला काय बरोबर वाटलं नाही. अहो तुम्हाला दुखवून, माझ्या घरच्यांना दुखवून मला नाही हे लग्न करायचं. तुमच्या आशीर्वादाने लग्न करायचं. अगं पोरी, लहान असल्यापासून अगदी हाताच्या थोडं प्रमाणात जपलंय तुला, मोठं केलं, शिकवलं, कशाची कमी नाही पडू दिली. आणि तुम्हाला ह्यो दिवस दाखवलास व्हय? कोमल, मी सांगतोय तुला, तुझ्या मामानं आणलेलं स्थळ आहे, त्याला नकार देऊ नकोस. माणसं चांगले आहेत, पैसेवाली आहेत, त्यांच्याकडं फॉर्च्युनर गाडी आहे सगळं, आणि 2 JCB बी आहेत. त्यामुळे या स्थळाला तू नकार देऊ शकत नाहीस. तुम्हाला सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. काय करायचं मग मी? मला सांगा पप्पा, जो मुलगा तुम्ही माझ्यासाठी निवडलाय त्याची काय गॅरंटी तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवी? तुम्ही गॅरंटी घेऊ शकता का त्याची? पण पप्पा, पण मी याची गॅरंटी देऊ शकते पप्पा. हा मला आयुष्यभर सुखात ठेवी, हा माझी कधीच साथ सोडणार नाही. मी देते गॅरंटी. द्या तुम्ही पण मला गॅरंटी, मग द्या मला गॅरंटी द्या. अगं तू काय बोलते? अशी गॅरंटी देते का कुणी? मनापासून शब्द देतो, जसं तुम्ही लहानपणापासून हिला जपले, हिला सांभाळले, तसंच माझा जीव असूपर्यंत मी हिला जपले. पण आमच्या लग्नाला परवानगी नाही. ते मला काय माहित नाही. मी तुझ्या मामाला शब्द दिला, तुला त्याच पोराबरोबर लगीन करायला लागेल, एवढंच सांगतो मी. मला काय माहित नाही बाबा. पप्पा, तुमचं ओरडणं, बोलणं सगळं बरोबर आहे. मला माहिती आहे तुम्ही नाही चुकत आहे. मी आतापर्यंत कधी चुकीची वागले का हो? का कोणत्या गोष्टीचा हट्ट केला मी तुमच्या समोर? नाही ना बाबा, खरंच माझं निखिलवर प्रेम आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही रिलेशनमध्ये, पण बाबा त्यांनी कधीच चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श नाही केला. जे प्रेम मी तुमच्या डोळ्यात बघते ना पप्पा, तेच प्रेम मी निखिलच्या डोळ्यात बघते.
मी असं कधीच काम करणार नाही की जेणेकरून तुमची मान खाली होईल. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना मी निखिल सोबत लग्न नाही करावं, नाही करत बाप्पा, पण तुम्हाला सांगते मी आयुष्यभर लग्न करणार नाही, अशीच राहील मी. नाही बेट नाही. बरं झालं तू माझं डोळं उघडलंस. जगातल्या प्रत्येक पोरीनं आपल्या बापाजवळ येऊन आपलं मन मोकळं करावं. आपलं कुणावर प्रेम आहे, आपलं जे काय आहे ते अगदी मन मोकळे करत सांगावं. ह्याच्यामुळं जगातला कुठलाच बाप आणि कुठलीच पोरगी आत्महत्या नाही करणार बघ. आजकालच्या पिढीसाठी तू ज्वलंत उदाहरण आहेस बघ. चांगलं केलंस मला सांगितलंस. मला खात्री आहे निखिल तुला जपणार, सांभाळणार. हे पोरा तिकडे काय करतोस, इकडे ये. पोरानो सुखाचा संसार करा. मी जेवढी माया लावली माझ्या पोरीला तेवढी तू पण लावशील मला खात्री आहे. सुखानं संसार करा पोरा. माझ्या पोरीनं मी लई जीव लावला. जप तिला, काळजी घे तिची. आणि तू काय करतेस तिकडे, इकडे ये. पोरगीनं चांगला निर्णय घेतला. पोरांनो सुखाचा संसार करा. काय लागलं तर मी आहे तुमच्या पाठीशी, काळजी करू नका. हा